नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण फक्त 20च मिनिटांमध्ये काळ्या वाटणातला चिकन रस्सा बनवणार आहोत। ही रस्सा बनवायला एकदम सोपा आहे। चिकन रस्सा झटपट होण्यासाठी इथं मी सवयीचं वाटण वापरणार आहे। तर या वाटणाने रस्सा खूप छान आणि टेस्टी होतो। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण याला हळद आणि मीठ लावून घेऊया। हे बघा, इथं मी 1 चमचा मीठ घालून घेत आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता यामध्ये मी 2 चमचे दही घालून घेत आहे। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, इथं मी चिकनला मीठ, हळद आणि दही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे बघा, इथं मी कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेणार आहे। हे बघा, इथं मी तेल कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता मी इथं मीडियम साईजचा 1 कांदा चिरून घेतलेला आहे, ते घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथं मी कांदा छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे। हे पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। हे बघा, इथं मी कांदा, आलं लसूण पेस्ट छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये चिकन घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी चिकन छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे। हे पण मिक्स करून घेऊया। आता हे चिकन मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। तर मी यावर एक प्लेट ठेवत आहे आणि यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेत आहे। आता आपण या चिकनला छान अशी एक वाफ काढून घेऊया। बघू शकता, परत इथलं पाणी छान असं गरम झालेलं आहे। आता आपण 2 ते 3 मिनिटांनंतर ही प्लेट काढून घेतलेली आहे। आता आपण चिकन मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही, चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे। जे मी प्लेटमध्ये पाणी टाकलं होतं गरम होण्यासाठी, तेच मी पाणी यामध्ये घालून घेत आहे। आता यामध्ये मी 2 ग्लास गरम पाणी घालून घेत आहे। तर आपण हे मिक्स करून घेऊया। आता मी कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन छान असं शिजतं। तर हे बघा, इथं मी सवयीचं लाल वाटण घेतलेलं आहे। मी हे घालून चिकन रस्सा बनवणार आहे। तर या वाटणाने चिकन रस्सा खूप छान आणि खूप टेस्टी बनतो। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा। आता मी हे पॉकेट इथं मी 1 बाउल घेतलेला आहे, यामध्ये ओतून घेते। पूर्ण पॉकेट ओतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। हे बघा, इथं मी चिकन रस्सा बनवण्यासाठी मसाले घेतलेले आहेत। 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे।
बघा इथं कुकरला पण 3 ते 4 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. आता कुकर थंड झाल्यानंतर इथं मी कुकरचं झाकण काढून घेत आहे. हे बघा आता मी मिक्स करून घेत आहे. आपले चिकन छान असं शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे. इथं मी तेल थोडंच वापरत आहे, तुम्ही आणखीन 1 पळी घातलं तरी पण चालेल. तेल गरम झाल्यानंतर इथं मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, ते तेलामध्ये घालून घेत आहे. टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे. हे बघा तेलामध्ये टोमॅटो छान असा परतलेला आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. हे बघा इथं मी सर्व मसाले तेलामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपण हे छान असं मीडियम गॅसवर परतून घेऊया. हे बघा इथं आपले मसाले छान असे तेलामध्ये परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण ते सवयी वाटण घालून घेऊया आणि हे पण मीडियम गॅसवर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथं वाटण छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये मी चिकनचाच रस्सा घालून घेत आहे थोडासा. ते मिक्स करून घेऊया. हे बघा इथं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे वाटण मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट छान असं मी परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. हे बघा इथं आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी चिकन घालून घेत आहे शिजवून घेतलेलं. तर हे आपण मिक्स करून घेऊया. हे बघा इथं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि चिकन रस्स्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता आपल्या चिकन रस्स्याला छान अशी उकळी येत आहे. तर हे आपला चिकन रस्सा मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असा उकळून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही चिकन रस्स्याला कलर किती छान आणि तरी पण किती मस्त अशी आलेली आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान होतं. तर तुम्हाला ही झटपट चिकन रस्स्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.